नमस्कार. जनहित न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले स्वागत आहे. सध्या शारदीय नवरात्र उत्सवाचा उत्साह सर्वत्र आहे. एकीकडे आदिशक्तीची पूजा अर्चा सुरू असतानाच दुसरीकडे समाजातील खऱ्या नारी शक्तीचा सन्मान करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम धारूर तालुक्यात सुरू झाला आहे. धारूरमध्ये रयत मित्र ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंजनडोह आणि रयत मित्र लाकडी तेलघाणा किल्ले धारूर यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नवरात्रीच्या या मंगल पर्वात शेतीत आणि कुटुंबासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या 9 कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांचा सन्मान केला जात आहे. हा उपक्रम म्हणजे समाजातल्या अशा महिलांचा गौरव आहे ज्या प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभ्या राहून आपले कुटुंब आणि शेती सांभाळतात. श्रीमती प्रतिभा कोपरेटकर यांच्या संघर्षाची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. डिसेंबर 2018मध्ये पतीचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर सासू-सासरे आणि 3 मुलांची त्यातही एका अपंग मुलीची जबाबदारी आली. ऊसतोडणीचे काम सुटले, पण त्यांनी हिंमत हारली नाही. त्यांनी घरच्या 1 हेक्टर शेतीत स्वतः मेहनत घेण्यास सुरुवात केली. कौटुंबिक सहकार्य फारसे नसतानाही त्या संत गोरोबा काका महिला शेतकरी गटही चालवतात आणि मोठ्या जिद्दीने शेती करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. त्यांच्या या संघर्षाला आणि जिद्दीला रयत मित्रच्या वतीने सलाम करण्यात आला आहे. या सन्मानाचे स्वरूपही खूप अर्थपूर्ण आहे. सन्मानित होणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानपत्र, पर्यावरणाचा संदेश देणारे आंब्याचे झाड, सोबत भिंतीवरील घड्याळ आणि साडी देऊन गौरविण्यात येत आहे. धारूर तालुक्यातील 9 महिलांची या सन्मानासाठी निवड झाली आहे. नवरात्रीच्या अखेरीस म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 रोजी या सर्व 9 दुर्गा शक्तींना एकत्र आणून सामूहिक सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे. रयत मित्र ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने सुरू केलेल्या या सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे